आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कामगार आणि रोजगार मंत्रालयाने 2021 मध्ये असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी एक राष्ट्रीय डेटाबेस ई-श्रम पोर्टल सुरू केले आहे। असंघटित क्षेत्रात काम करणारी कोणतीही व्यक्ती श्रमिक कार्ड किंवा ई-श्रम कार्डसाठी अर्ज करू शकते। या कार्डचे फायदे, पात्रता आणि ऑनलाईन अर्जाविषयी माहिती आज आपण जाणून घेऊयात। या पोर्टलच्या मदतीने राज्य केंद्रशासित प्रदेशांमध्ये काम करणाऱ्या असंघटित कामगारांचा डेटाबेस तयार केला जाणार आहे। या अंतर्गत कोणतेही घरगुती कामगार किंवा असंघटित क्षेत्रातील कामगार स्वतःची नोंदणी करू शकतात। श्रम पोर्टल 30 व्यापक व्यवसाय क्षेत्र आणि सुमारे 400 व्यवसायांतर्गत नोंदणी सुविधा प्रदान करत आहे। फ्रेंड्स, व्हिडिओला पुढे सुरुवात करण्याआधी माझी आपणा सर्वांना एक विनंती आहे की अशाच नवीन माहितीसाठी आपल्या अवनी ट्रेंडिंग अपडेट्स या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। आता आपण हे पाहू की ई-श्रम कार्ड म्हणजे काय। तर असंघटित क्षेत्रात काम करणारी कोणतीही व्यक्ती श्रमिक कार्ड किंवा ई-श्रम कार्डसाठी अर्ज करू शकते। या अंतर्गत असंघटित क्षेत्रातील कामगारांना 60 वर्षांनंतरचे पेन्शन, मृत्यू विमा, अपंगत्व आल्यास आर्थिक मदत असे फायदे मिळू शकतात। या अंतर्गत लाभार्थ्यांना संपूर्ण भारतात वैध 12 अंकी UAN क्रमांक मिळेल। आणि आता आपण ही पाहू की ई-श्रम कार्डसाठी पात्रता काय आहे। कामगार किंवा असंघटित क्षेत्रात काम करणारी कोणतीही व्यक्ती वय 16 ते 59 वर्षे मधील असावी। व्यक्तीकडे वैध मोबाईल नंबर असावा। आता आपण हे पाहू की ई-श्रम कार्डचे फायदे काय असणार आहेत। या अंतर्गत असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्यांना वयाच्या 60 वर्षांनंतर दरमहा 3000 रुपये पेन्शन देण्याची तरतूद आहे। या अंतर्गत 2 लाख रुपयांचा मृत्यू विमा आणि कामगाराचे अंशतः अपंगत्व आल्यास 1 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची तरतूद आहे। कोणत्याही लाभार्थीचा ई-श्रम कार्ड असलेले असंघटित क्षेत्रातील कामगार अपघातामुळे मृत्यू झाल्यास तिच्या जोडीदाराला सर्व फायदे दिले जातील। आता आपण पुढे पाहू की नोंदणीसाठी ही कागदपत्रे आवश्यक आहेत। आधार कार्ड व आधार कार्डशी जोडलेला मोबाईल क्रमांक व बँक खाते। आता ई-श्रम योजना नोंदणी कशी करावी तर श्रम पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी नोंदणी स्वनोंदणीद्वारे तसेच सहाय्यक मोडद्वारे केली जाऊ शकते। स्वनोंदणीसाठी तुम्ही ई-श्रम पोर्टल आणि युनिफाईड मोबाईल ॲप्लिकेशन फॉर न्यू एज गव्हर्नन्स म्हणजेच हे स्क्रीनवर दाखवलेल्या मोबाईल ॲपचा वापर करू शकता। सहाय्यक मोड नोंदणीसाठी तुम्ही कॉमन सर्व्हिस सेंटर CSC आणि राज्य सेवा केंद्रांना SSK भेट देऊ शकता। हा व्हिडिओ थोडा मोठा होत आहे म्हणून आपण ई-श्रम कार्डसाठी ऑनलाईन अर्ज करण्याच्या स्टेप्स काय आहेत ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू। तर मित्रांनो, आजची माहिती आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।